तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही लोक आहेत का जी स्वतःला खूप शहाणी समजतात पण रियालिटीमध्ये ती सगळ्यात जास्त मूर्ख आहेत? माझ्या आजूबाजूला तर अशी खूप लोक सापडतील. बरं, आता त्यातला शहाणा कोण आणि मूर्ख कोण ओळखायचा कसा? चला सांगते. शहाणा व्यक्ती डोक्याने शांत असतो. एखादी गोष्ट करण्याअगोदर 4 वेळा विचार करतो. शहाण्या माणसाला माहित असतं की आपली एनर्जी नेमकं कुठे लावायची. माझी आई मला नेहमी सांगते की प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायचं नाही, ते मूर्खपणाचं लक्षण असतं. आणि आयुष्यात हा भ्रम तर बिलकुलच ठेवायचा नाही की समोरचा व्यक्ती जे काही करतो ते माझ्यासाठीच असतं. आणि त्याच्या अगदी उलट मूर्ख व्यक्ती रिॲक्ट करतो. मूर्ख व्यक्ती पटकन रिॲक्ट करतो कुठल्याही गोष्टीला. मूर्ख व्यक्ती नेहमी भ्रमात असतो. त्याला वाटत असतं जगात आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या फक्त त्याच्यासाठी घडतात आणि त्या गोष्टी तो इझिली टॅकल करू शकतो, पण तसं नसतं. आणि मूर्ख माणसाची विकनेसच ती असते की तो विचार न करता मूर्खपणा करतो. त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शहाणा माणूस बनून राहायचंय का मूर्ख माणूस बनून राहायचंय. कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट करण्याअगोदर 4 वेळा विचार करा की ही गोष्ट माझ्यासाठी आहे का, किंवा मी रिॲक्ट करण्या इतकी महत्वाची आहे का. तुम्हाला वाटत असेल की मी ही गोष्ट आज का सांगतेय, हा माझा रिअल लाईफ एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. मी ज्या काही स्टोरी टाकते, रील्स टाकते, त्याचे मला पैसे मिळतात. मी तो टाइमपास करत नाही. मला रील पेक्षा जास्त स्टोरीला पैसे मिळतात. त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की दिवसातून 5 ते 10 स्टोरी अपलोड करावेत, जेणेकरून माझे डॉलर जे आहेत ते चांगल्या प्रकारे छापले जातात. आता प्रश्न पडतो की मी नेमकं पोस्ट काय करायचं. त्यामुळे मी काय करते, इन्स्टा फीडवर मला ज्या काही रिलेटेबल रील्स आवडतील त्या मी पोस्ट करून देते. आता त्या कोणासाठी असतील नसतील याचा माझ्याशी काहीच संबंध नसतो. मला थोड्याफार आयुष्याशी रिलेटेड गोष्टी सापडल्या की मी लगेच पोस्ट करते. पण आता माझ्या आयुष्यात असणारी जी मूर्ख व्यक्ती आहेत ते स्वतःवर घेतात. आता त्याचं मी काय करू हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी पोस्ट करणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्वतःसाठी आहे. तो माझा सेल्फिशपणा आहे, पैसे कमवण्यासाठी. ती कोणालाच रिलेटेबल नाहीये, ती फक्त माझ्या आयुष्याशी रिलेटेबल आहे. त्यामुळे प्लीज मूर्खांमध्ये गिनती होऊ नका आणि माझं काम स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.